श्री गुरुचरित्र अध्याय 18 मराठी भावार्थ। पंचगंगेच्या तीरी, ज्याला आता नृसिंहवाडी असे म्हणतात, नृसिंह सरस्वती 12 वर्ष राहिले। या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे। शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी, सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा हे नाव प्रख्यात झाले आहे। श्री गुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले। त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे प्रकट झाले। तेथे असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत। त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता। त्याची स्त्री पतिव्रता होती। तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणांकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे। सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे। त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याचा शेंगांचा वेल होता। त्या वेलाच्या शेंगा कधीकधी गावात भिक्षा नाही मिळाली तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत। एके दिवशी श्री गुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले। त्याने त्यांचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोडशोपचाराने पूजा करून घेवड्याच्या शेंगांची भाजी करून भोजन दिले। श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले आहे, दारिद्र्य दूर झाले आहे, आता सुखाने संसार कर। असे म्हणून जाताना अंगणातील दारापासचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले। हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले। तो ब्राह्मणही संत्रस्त झाला। आपले दैव जसे असेल तसे होईल, तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला। पूर्वजन्मीचा पाप पुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो। दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे। तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला। त्याने आपला दरिद्र रूपी दोष नेला, तेव्हा आता तोच आपल्याला तारेल। विप्राने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते। ते काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागला। वेलाचे मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला। तो त्यातून काढून घरात घेऊन आला। तो कुंभ उघडला असता त्याला कुंभात खूप धन दिसले। ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला। यतीश्वर प्रसन्न झाले। त्यांनी आपला शब्द खरा केला। तेव्हा तो सामान्य योगी नव्हता, तर ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पटली। तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला। त्याने श्री गुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित ठेव। माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केलेत तर ही सर्व संपत्ती नाहीसी होईल। असे सांगून श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला। तेव्हा जो मनुष्य दैवहीन आहे त्याने गुरूंचा आश्रय करावा, तोच त्याला पहिलं तीराला नेईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।